हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण NTPCची जी जाहिरात आलेली आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहे. तर ऑर्गनायझेशन पहा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB आहे. रिक्रुटमेंट केलेली आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, म्हणजेच आपण त्याला NTPC असं म्हणतो. पोस्ट नेम आहे NTPC ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाम आहेत. त्याच्यानंतर टोटल पोस्ट जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर पोस्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 8113 पोस्ट याच्यामध्ये आलेल्या आहेत. सॅलरी वेरियस पोस्ट वाईज आहे, ते वेगवेगळी आहे. लोकेशन, जॉब लोकेशन तुमचं ऑल इंडिया राहील. आणि अप्लाय करायची लास्ट डेट जी आहे ते 13/10/2024 आहे. तर आजपासून हे जे ॲप्लिकेशन आहे ते सुरू झालेले आहेत. तर लास्ट डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 13/10/2024 आहे. अप्लाय मोड कसं करायचं, तर अप्लाय आपल्याला ऑनलाईन करायचं, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर आता एज लिमिट किती पाहिजे, तर एज लिमिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये मिनिमम एज लिमिट जे आहे ते 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट जे आहे, तर मिनिमम आणि मॅक्झिमम एज लिमिट इथं आपण पाहून घेऊ. मिनिमम एज लिमिट जे आहे ते 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट जे आहे ते 36 वर्ष आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की द एज रिलॅक्सेशन ॲप्लिकेबल ॲज पर रूल, म्हणजे रूलनुसार एज रिलॅक्सेशन पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट डेट्स पाहू. त्या डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली जे फॉर्म सुरू झाले आपले ते आजपासून झाले 14/9/2024 या तारखेपासून. आणि जे लास्ट डेट आहे फॉर्म अप्लाय करायची ती 13/10/2024 आहे. तर 14/9 फॉर्म सुरू झाले आणि 13/10 आपली लास्ट डेट आहे. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती आहे, तर याच्यामध्ये लक्षात घ्या. तो ER, त्यानंतर EWS, ठीक आहे. तो OBC यांच्यासाठी 500 रुपये फी आहे. त्यानंतर SC ST फिमेल आणि फिजिकली हँडिकॅप यांच्यासाठी 250 रुपये फी आहे. आणि पेमेंट मोड जे आहे ते ऑनलाईन आहे. ती कंप्लीट फी आपल्याला भरायची नाही आहे. त्याच्यामधले फी जरी भरली तरी पैसे वापस येतील. कसे, तर आता आपण पाहू. तर RRB ॲप्लिकेशनची फीज आपल्याला 500 रुपये आहे. त्याच्यामध्ये पहा जनरल, OBC आणि EWS या कॅन्डिडेटसाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला 400 रुपये रिफंड केले जातील, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे SC ST, त्यानंतर फिमेल यांच्यासाठी जे आहे ट्रान्सजेंडर, तर यांच्यासाठी जे 250 रुपये आहेत ते तुमचे आता तर फी घेतली जाईल, पण नंतर ते तुमचे पुन्हा रिफंड केले जातील पहिल्या एक्झामनंतर. त्यानंतर आपण नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट पाहू. तर महत्त्वाच्या पॉईंटमध्ये पहा, RRB NTPC ग्रॅज्युएट लेवलमध्ये ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सीमध्ये पहा गुड्स आणि ट्रेन मॅनेजर याच्यामध्ये 3144 वॅकन्सी आहेत. स्टेशन मास्टरच्या 994 वॅकन्सी आहेत. चिप कम तिकीट सुपरवायझर जो आहे त्याला 1736 वॅकन्सी आहेत. त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट याच्यासाठी 1507. त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी 732. अशा टोटल जर वॅकन्सी पाहिल्या आपण तर 8113 वॅकन्सी याच्यामध्ये आहेत. तर ही चांगली संधी आहे, आपल्याला याच्यावर 100% वर्क करायचं आहे. त्याच्यानंतर हे स्टेट वाईज हे दिलेले आहेत वॅकन्सी, तर ते काही सध्या तरी एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. पण तुम्ही लक्षात घ्या की फॉर्म मस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर पहा आता आपण RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल रिक्रुटमेंट 2024 याची जी एलिजिबिलिटी आहे, कोणत्या पोस्टसाठी काय काय लागते तर ते आपण पाहणार आहे. तर पहा, गुड्स ट्रेन मॅनेजर याच्यासाठी डिग्री पाहिजे. कोणत्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री तुमची म्हणजे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्यामधून डिग्री झालेली तुमची पाहिजे. त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी ते सेम आहे, डिग्री तुमची झालेली पाहिजे. त्यानंतर चिप कम तिकीट सुपरवायझर याच्यासाठी पण तुमची डिग्री झालेली पाहिजे. त्यानंतर ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, डिग्री तर पाहिजेच, पण सोबत टायपिंग पाहिजे इंग्लिश किंवा हिंदीमध्ये, आणि ते कम्प्युटरवर पाहिजे. तर इथं कम्प्युटरवर मेन्शन केलेलं आहे, ही गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवा. तर सिनियर कम जो टायपिस्ट आहे त्याच्यासाठी पहा, डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विलंट, टायपिंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश हिंदी ऑन कम्प्युटर इज इसेन्शियल. तर तुम्हाला याच्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेटसुद्धा लागतील. आणि तुमची टायपिंग झालेली असेल, जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर टायपिस्टसाठी, क्लर्क टायपिस्टसाठी. आता पहा, RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल सिलेक्शन प्रोसेस कसं राहील. त्याच्यामध्ये देअर शॉल बी 2 स्टेज, 2 स्टेज आपल्या राहणार आहेत. ते कम्प्युटर बेस्ड राहतील टेस्ट. आणि त्याच्यामध्ये पहा त्याच्यानंतर जे क्लर्कसाठी आहे त्यांच्यासाठी टायपिंग स्किल टेस्टसुद्धा राहणार आहे. तर आता याच्यामध्ये पहा, कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर स्टेशन मास्टर अँड टायपिंग स्किल टेस्ट फॉर सिनियर क्लर्क, ठीक आहे, कम टायपिस्ट, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यांच्यासाठी. फॉर गुड्स ट्रेन मॅनेजर, सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, देअर शॉल बी 2 स्टेज,
फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. आता 2 स्टेजमध्ये हे राहील. तर याच्यामध्ये पहा पहिली स्टेज जी आहे आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, ठीक आहे, त्याला आपण CBT म्हणतो. त्याच्यामध्ये पहा पहिली स्टेज जी आहे त्याला आपण प्री म्हणू. तर याच्यामध्ये आपल्याला टोटल 100 क्वेश्चन राहतील, ठीक आहे, आणि 100 मार्क्ससाठी विचारले जातील. म्हणजे 100 क्वेश्चन आणि त्याचे मार्क्स राहतील 100, आणि याच्यासाठी वेळ आपल्याला राहील 90 मिनिट, ठीक आहे. ते गोष्ट क्लिअर आपल्याला लक्षात ठेवा की 100 क्वेश्चन, 100 मार्क्स आणि वेळ आपल्याला किती दिलेला आहे, 90 मिनिट. तर एका क्वेश्चनसाठी 1 मार्क. तर याच्यामध्ये पहा जनरल अवेअरनेस याच्यावर 40 क्वेश्चन आपल्याला विचारले जातील, मॅथमॅटिक्सवर 30 क्वेश्चन विचारले जातील, आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यावर आपल्याला 30 क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग याचं वेटेज जर पाहिलं आपण तर 60 आहे, ठीक आहे, आणि जनरल अवेअरनेस याच्यावर 40 क्वेश्चन. असे टोटल काउंट केले तर आपली 100 क्वेश्चन होत आहेत, आणि ईच क्वेश्चनला 1 मार्क आहे, म्हणजे 100 मार्क्स आपले झाले, आणि वेळ आहे आपल्याकडे 90 मिनिट. तर हे झालं आपलं स्टेज 1 जे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील त्याच्यासाठी. आता याच्यावरच तुम्हाला पहिले फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या टेस्टबद्दल पाहू. आता त्याच्यानंतर आपली दुसरी टेस्ट होणार आहे. जर तुम्ही टेस्ट 1 पास झाले तर सेकंड टेस्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यालाच आपण CBT म्हणतो. तर याच्यामध्ये पण पहा 120 गुण राहतील. आता 120 गुण आणि मार्क्स म्हणजे प्रश्न राहतील 120, म्हणजे 120 प्रश्न 120 गुण. आता हे मेन्स आहे समजा, आणि याच्यामध्ये जो वेळ राहील तो 90 मिनिटाचा राहील. याच्यामध्ये जनरल अवेअरनेसवर 50 क्वेश्चन असतील 50 मार्क्ससाठी, मॅथमॅटिक्सवर 35 क्वेश्चन असतील 35 मार्क्स, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क. म्हणजे प्रीचा आणि मेनचा सिलेबस पाहून घ्या तुम्ही, जवळपास पूर्णच्या पूर्ण सेम आहे. फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चनची लेवल थोडंफार चेंज होऊ शकते. तर अभ्यास करायला जास्त काही तुम्हाला वेगळे विषय घेऊन करावं नाही लागत. तर त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म नक्की भरा आणि एक्झाम ट्राय करा. याच्यानंतर आपण पाहणार आहे, याच्यानंतर आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये जे जनरल अवेअरनेस आहे त्या जनरल अवेअरनेसच्या क्वेश्चनचा आपण ॲनालिसिस केलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि नेक्स्ट जर NTPCचा आपल्याला सिलेबस पाहिजे असेल तर तोही आपण आपल्या चॅनलवर अपलोड करून देऊ. धन्यवाद.